ओके, गुड आफ्टरनून. माझा आवाज येतोय क्लिअर? नो टीचर. आवाज नाहीये? येतोय? हा. आवाज येतोय का? आता येतोय. ओके, मी स्किल प्रेझेंट करते. मला सांग, स्क्रीन दिसतेय का? येस टीचर. ओके. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. तर आज आपण हिंदीचा न्यू चॅप्टर बघणार आहोत, न्यू लेसन बघणार आहोत, बहादूर बित्तो. ओके. ओके. तर मी स्टार्ट करते. हो. ही पंजाबी लोककथा आहे, एक पंजाबी स्टोरी आहे. हो. बहादुर बिट्टो. एक किसान था, उसकी बीवी का नाम था बिट्टो. तर एक शेतकरी होता, त्याच्या बायकोचं नाव काय होतं? बिट्टो. काय होतं? बिट्टो. बिट एक दिन किसान ने बिट्टो से कहा, सुबह जब मैं खेत में हल चला रहा था तो एक शेर ने आकर कहा, किसान किसान, अपना बैल मुझे दे दे, वरना मैं तुझे खा जाऊंगा. बघा, तर एक दिवस काय तो किसान काय बोलतो, शेतकरी, की एक दिवस मी शेतामध्ये काम करत होतो. त्यांनी त्याच्या बायकोला काय सांगितलं, की एक दिवस मी शेतामध्ये काम करत होतो, तेव्हा तिथे कोण आलं शेतामध्ये? मी हल चला रहा था. हल म्हणजे नांगरणी. आपण नांगरतो ना शेत, तर हो. नांगरणी करत होतो, तेव्हा तिथे एक कोण आला? शेर आला. कोण आला? वाघ आला. आणि तो काय बोलला, की मुझे अपना बैल दे दो, मला तुमचा बैल द्या, नाही तो मैं तुझे खाऊ जाऊंगा, नाही तो मी तुला खाऊन टाकणार. बिट्टो ने पूछा बिट्टो ने उससे पूछा, तूने क्या जवाब दिया? तर त्याच्या बायकोने त्याला विचारलं, तू तू काय मग त्याला उत्तर दिलं? किसान ने कहा, मैंने कहा तू यही रुक, मैं घर जाकर अपनी गाय ले आता हूँ, अगर तू बैल खा लेगा तो हम लोग भूखे मर जाएंगे. इथे भूके आहे, भुक्को झालाय तिथे, भूके मर जाएंगे. तर तो शेतकरी आहे, तो काय बोलला वाघाला, की तू इथेच थांब, मी घरी जाऊन माझी गाय घेऊन येतो. जर तू आमचा बैल खाऊन टाकलास तर आम्ही भुके राहू, कारण बैल हा शेतामध्ये काम करतो. त्याचं शेतीचं काम कोणामुळे होतं? बैलामुळे बैल. होतं. हा, जर नांगरणी करायला बैलच नसेल, मग त्यांच्या शेतामध्ये धान्य कसं येईल? म्हणून तो हो. बोलला, की मी गाय घेऊन येतो आणि थांब जरा. यह सुनकर बिट्टो को बहुत गुस्सा आया. मग हे ऐकून बिट्टोला जास्त राग आला. उसने किसान को फटकारा, घर की गाय शेर को खिलाते, तुझे शर्म नहीं आती? तर ती काय बोलली, तिने त्याला जरा फटकारा, म्हणजे तिने त्याला थोडं ओरडलं. तिने ती बोलली त्याला, की तुला घरातली जी घरची गाय आहे तिला शेरला तू खायला देणार, वाघाला तू खायला देणार, तुला लाज नाही वाटत? अगर गाय चली गई तो घर में न दूध न लस्सी. बघा, तुला माहितीये पंजाबी लोक लस्सी पितात ना, मग ती काय बोलली, जर घरात गायच नसेल तर तुला दूध पण नाही भेटणार आणि लस्सी पण नाही भेटणार. बच्चे रोटी किस चीज के साथ खाएंगे? आणि जी आपली लहान मुलं आहेत ती जे चपाती वगैरे कशासोबत खाणार, अशी ती बोलली. बिट्टो को एक तरकीब सुची. तर आता बिट्टूला एक आयडिया तिला सुचली. उसने कहा, तुम फौरन खेत में जाकर शेर से कहो कि मेरी बिट्टू तुम्हारे खाने के लिए एक घोडा लेकर आ रही है. बघा, आता ती काय बोलली, तिला आयडिया आली. ती काय बोलली त्याला, की तू जा आणि शेतात आणि त्या वाघाला बोल, की माझी जी बायको आहे बिट्टो, ती काय घेऊन येते तुझ्यासाठी खायला? घोडा घेऊन येते. काय घेऊन येते? घोडा घेऊन येते. ओके. हो. किसान डरता डरता शेर के पास गया. उसने कहा, शेर राजा, हमारी गाय तो बड़ी मरियल है, उससे तुम्हारा क्या बनेगा? मेरी बीवी अभी तुम्हारे लिए एक मोठा ताजा घोडा लेकर आ रही है. बघा, तर असं ती बोलली, की जा आणि त्याला जाऊन सांग, की आम्ही घोडा घेऊन येते, माझी बित्तो घोडा घेऊन येते. मग तो शेतकरी असा घाबरत घाबरत त्या वाघाजवळ गेला आणि त्यांनी काय म्हटलं, वाघ राजा, आमची जी गाय आहे ती खूप अशी काय बोलतात त्याला, कुपोषित आहे. मरियल म्हणजे काय? म्हणजे लुकडी अशी, म्हणजे म्हणतात ना कुपोषित, काय खायला बारीक वगैरे, तशी आहे. मग ती खाऊन तुझं काय पोट भरणार? त्याच्यापेक्षा माझी बायको आहे ना तुझ्यासाठी एकदम मस्तपैकी ताजा, मोठा, जाडा
असा घोडा घेऊन येते खाण्यासाठी. बिट्टो ने सिर पर बिट्टो ने सिर पर एक बड़ा सा पगड़ बांधा और हाथ में दराती लेकर घोड़े पर सवार हो गई। घोड़ा दौड़ाती वह खेत पर पहुंची और जोर से चिल्लाई, अरे किसान, तू तो कहा था कि तूने 4 शेरों को फांस कर रखा है। यहाँ तो सिर्फ एक ही शेर है, बाकी कहाँ गए? फिर वह घोड़े से उतरकर शेर की तरफ बढ़ी और कहने लगी, अच्छा कोई बात नाही, नाश्ते में एक ही शेर काफी आहे बघा. आता तिने आयडिया केली होती, तर तिने काय केलं, बित्तोने डोक्याला पगडी बांधली आणि हातामध्ये दराती लेकर, दराती म्हणजे काय, ते जे कापायचं त्यांचं साधन असेल ना, त्याला दराती बोलतात. दिसते ना इथे पिक्चर मध्ये. हो. हा, तर येस ते घेऊन, टीचर. हा, तर ते घेऊन ती निघाली. आणि तिथे गेल्यानंतर ती काय बोलली त्या शेतकऱ्याला, की अरे तू तर बोलला की तू 4 जे वाघ आहेत ते जाळ्यामध्ये फसून ठेवलेत, पकडून ठेवलेत, इथे तर मला एकच दिसतंय, बाकी कुठे गेले? आणि मग ती उतरली त्याच्यातून घोड्यावरून आणि त्या वाघाकडे जायला लागली आणि काय बोलली, कोई बात नाही, काही म्हणजे काही हरकत नाही, मला नाश्त्यामध्ये एक शेर भेटला तरी काफी आहे, माझ्या एका शेर मध्ये सुद्धा भूक भागेल, अशी ती बोलली. हो. इतना सुनना येस. था इतना सुनना था की शेर डर के मारे कांपने लगा और भाग खड़ा हुआ. आता हे ऐकलं, त्याला वाटलं की वाघाला वाटलं की आता ही कोण आली मला जी खाणार आहे. मग तो घाबरला आणि तो तिथनं म्हणजे थरथर कापायला लागला आणि तिथून काय उभा राहिला आणि तो तिथनं पळायला निघाला. यह देखकर बित्तो बोली, देखा इसे कहते हिम्मत. मग ती बित्तो काय बोलली, बघितलं, याला बोलतात हिम्मत. तुम तो इतने डरपोक हो की घर की गाय शेर के हवाले कर रहे थे. ती काय बोली, बघा याला बोलतात हिम्मत, तू तर इतका घाबरट आहे, घरातली जी गाय आहे ती त्याला द्यायला चालला होता खायला, अशी ती बोलली. उधर मारे भूख के शेर की आते छटपटा रही थी. एक भेड़िए ने पूछा, महाराज क्या मामला है, आप आज बहुत उदास दिखाई दे रहे हो. तर त्याचं पोट, आता त्याला खूप भूक लागलेली ना शेरला, तर तो त्याची म्हणजे पोट दुखाय म्हणजे पोटातल्या आतळे असे, आपण बोलतो पोटात कावळे ओरडतायत, तसं त्याचं व्हायला लागलं. आणि मग तेवढ्यात त्याला कोण भेटलं, भेडिया. भेडिया म्हणजे काय, कोल्हा. तो त्याला भेटला आणि मग तो बोला, महाराज क्या मामला है, आता महाराज काय झालं तुम्हाला, तुम्ही आज खूप उदास दिसताय, असं तो बोलला. शेर ने कहा, कुछ ना पूछो, आज मुश्किल से जान बची है. आज एक ऐसी राक्षसी से पाला पड़ गया जो रोज सुबह 4 शेरों का नाश्ता करती है. बघ, आता त्या वाघाला काय वाटलं की ती एक राक्षसीन होती जी रोज सकाळी 4 वाघ तिच्या नाश्त्यामध्ये खाते, असं त्याने त्याला सांगितलं. यह सुनकर भेड़िया बहुत हंसा. वह सुबह झाड़ी में छिपकर सारा तमाशा देख रहा था. उसने कहा, बोले बादशाह, वहां तो बित्तो थी जिसे अपनी राक्षसी समझ लिया था. आप इस बार फिर कोशिश करके देखिए, अगर बैल आपके हाथ न आए तो मेरा नाम भेड़िया नहीं. तर तो हसायला लागला, भेडिया. तो हसायला लागला, त्याने हे सगळं सकाळीच बघितलं होतं जे काही चालू होतं. आणि तो बोला, तुम्ही किती भोळे आहात. ती एक बित्तो होती, ती राक्षसींसारखी म्हणजे ती अवतार करून आली होती. आणि तो बोला की तू परत एकदा कोशिश करून बघ, तुझ्या हातात काय बैल येईलच, नाही आला तर माझं नाव बदलून टाकेल, असं आपण बोलतो ना एखाद्या गोष्टीला, नाही म्हणजे हे काम हे जर तुला आलंच नाही तर माझं नाव बदलून टाकेल, असं तो बोलला. अगर बैल आपके हाथ में ना आए तो मेरा नाम भेड़िया नहीं. बहुत कहने सुनने पर शेर किसान के खेत में जाने के लिए तैयार हो गया, लेकिन उसने भेड़िए से पूछा, तुम अपनी पूछ मेरी पूछ से बांध लो. तर आहे ना, तो वाघ परत जायला लागला त्या किसानच्या शेतामध्ये. पण तेव्हा जाताना तो काय बोलला कोल्ह्याला, तू माझी शेपटी तुझ्या शेपटीला बांधून घे, असं तो बोलला. कारण तो घाबरलेला, त्याला वाटलं ती अजून राक्षसी नाही. ऐकायला येतंय ना, कळतंय ना. येस टीचर. हाँ, दोनों जने पूंछ बांधकर चल पड़े. मग दोघं जण आपले जे शेपटी आहेत ते बांधून चालले. उन्हें देखते ही किसान के होश हवास गुम हो गए. वह डर से थरथर कांपने लगा, लेकिन बित्तो बिलकुल नाही घबराई. आता तो तर परत घाबरायला लागला, त्याला वाटलं आता सोबत कोल्हा पण येतोय, वाघ तर आलाच आणि कोल्हा पण येतोय, मग तो अजून घाबरायला लागला.
पण जी बिट्टू होती ती काहीच घाबरली नहीं। भेड़िए के पास जाकर उसने कहा, क्यों रे भेड़िए, तू तो वही अभी वादा करके आ गया था कि तू अपनी पूछ पूछ से 4 शेर बांध कर लाएगा, लेकिन तू तो सिर्फ एक ही शेर लाया है, वह भी मरियल सा। भला इसे खाकर मेरी भूख मिट सकती है? खैर, इस वक्त यही सही। इतना कहकर बिट्टो आगे बढ़ी। बघा, ती अजून हुशार होती बिट्टो। ती काय बोलली, आता तिने कोल्ह्याला पकडलं। ती काय बोलली कोल्ह्याला, की काय रे कोल्ह्या, तू तर बोलला माझ्या शेपटीला मी एकच म्हणजे 4 हे वाघ बांधून घेऊन येणार आहे, आणि तू तर एकच घेऊन आलास। असू दे आता, एक आणला तर एक आणला तर एक, मी आता एकालाच खाऊन माझं पोट काय करते, भरते। आणि एवढं बोलून ती पुढे पुढे त्याच्या समोर जायला निघते। शेर के होश हवास उड गए। शेर एकदम असा म्हणजे बोलतात ना होश हवास, म्हणजे एकदम तो विचारातच पडला। त्याचं सगळं म्हणजे काय करू काय नको करू असं त्याला व्हायला लागलं। उसने समजा की भेड़िया ने उसके साथ धोखा किया। त्याला काय वाटलं, या कोल्ह्याने आपल्यासोबत काहीतरी धोकेबाजी केली, त्याने आपल्याला मुद्दाम असं काहीतरी खोटं सांगून आपल्याला याच्या शेतामध्ये घेऊन आला। वह फौरन वहां से भागा। भेड़िया बहुत चीखा चिल्लाया, लेकिन शेर ने एक न सुने, तेजी से भागता चला गया। बघा, आता तो घाबरला होता शेर, तर तो पटकन धावत निघाला। व त्याच्यासोबत कोण, त्याने एकमेकांना शेपटी बांधलेली ना, तर हो मग तो भेड़िया कोल्हा सुद्धा त्याच्यासोबत म्हणजे तो घेऊन गेला। मग तो एकदम जोर जोरात ओरडायला लागला। तो तर धावत नव्हता ना, त्याला खेचत तो घेऊन गेला। आणि तो एवढा जोर जोरात ओरडतोय, तर त्या वाघाने त्याचं एक सुद्धा नाही ऐकलं। तो तरी त्याच्या जोर जोरात काय पळायला लागला। किसान और बिट्टू आराम से रहने लगे। उन्हें मालूम था कि अब शेर उनके खेत की तरफ फिर कभी नहीं आएगा। आता हे दोघ जण एकदम आरामात राहायला लागले, आणि त्यांना माहित होतं की आता हे जे आहेत दोघ जण माझ्या शेतामध्ये येणार नाही। ओके, हो कळालं? म्हणून त्याला म्हटलंय बहादूर बिट्टो। बहादूर बिट्टो म्हणजे तिने एकदम चालाखीने त्या दोघांना फसवलं, आणि हो त्या दोघांपासून आपला स्वतःचा सुटकारा केला, स्वतःला सुटका केली। हो ओके, ओके। आता इथं क्वेश्चन आंसर्स बघूया आपण। कहानी में ढूंढो, शेर किसान से क्या लेने गया था? शेर किसान से उसका बैल लेने गया था। वेरी गुड। शेर ने बिट्टो को राक्षसी क्यों समझ लिया? जब शेर ने बिट्टू को कहते हुए सुना कि वह 4 शेरों का नाश्ता करती है तो उसने उसको बिट्टू को राक्षसी समझ लिया। ओके, तर बिट्टो ने असं लिहू शकतो, बिट्टो ने एक चाल चली थी। उसने किसान से कहा था कि तुम 4 शेर फांस रखे थे, यहाँ तो एक ही है। चलो कोई बात नहीं, एक ही शेर नाश्ते के लिए काफी है। यह सुनकर शेर ने बिट्टो को राक्षसी समझ लिया। हो और बिट्टो का पहनावा भी ऐसा था कि उसने सिर पर पगड़ और हाथ में दराती पकड़ रखी थी, इसलिए उसे देखकर भी शेर डर गया। ओके, ओके। बैल की जान कैसे बच गई? बिट्टू की तरकीब ने बैल हाँ की जान बचा ली। हाँ, बिट्टो की समझदारी और चतुराई से बैल की जान बच गई। ओके, ओके त्याच्यानंतर काय दिलंय, तुम्हारी जुबानी। नीचे कुछ शब्दों के नीचे रेखा खींची हुई है, उन्हें ध्यान से रखते हुए नीचे लिखे वाक्य को अपने शब्दों में लिखिए। अब बिट्टो घोड़े पर सवार हो गई। बिट्टू घोड़े पर बैठ गई। ओके, बिट्टो घोड़े पर बिट्टो सवार हो गई असं पण लिहू शकतेस। ओके, हो बिट्टो ओके घोड़े पर सवार हो गई, घोड़े पर बिट्टो सवार हो गई। हो। तुम घर की गाय को शेर के हवाले कर रहे थे। तुम घर की गाय शेर को दे रहे थे। हाँ, नंतर आज एक राक्षसी से पाला पड़ गया। आज एक राक्षसी से सामना हुआ। ओके, अगर बैल आपके हाथ ना आए तो मेरा नाम भेड़िया नहीं। अगर बैल आपके
आपको न मिले तो मेरा नाम भेड़िया नहीं। वेरी गुड। शेर को देखते ही किसान के होश हवास गुम हो गए। शेर को देखते ही किसान घबरा गया। ओके, व्हेरी गुड. नंतर काय दिलंय, बेचारा भेड़िया. शेर तो डर कर भाग गया. सोचो, सोचो तो भेड़िया का क्या हुआ होगा. दोनों की पूंछ बंधी थी और वह शेर भागा तो उसके साथ वो भेड़िया भी घसीटता गया होगा. ओके. हाँ, ओके इससे भेड़िया बहुत घायल हो गया होगा, उसे चोटें आई होगी और उसकी हड्डियां भी टूट गई होगी. ओके, कहाला. ओके हो। शेर किसान के पास कितनी बार गया था, कहानी देके बिना बताओ. शेर किसान के पास मात्र 2 बार गया था। ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय दिलंय, खाली जगह में क्या आएगा. मेरी छत पर मोर आया, मेरी छत पर मोरनी आई. आता याचं लिंग बदलायचंय, मोर मोरनी. तसं औरत, और औरतचं मर्द काय ना. हा, मर्द आदमी. हा, मर्द पण येईल आणि आदमी पण येईल. ओके. हो ओके। शेरचं शेरनी बच्चा, बच्ची घोडा, घोड़ी मछुआरा, मछुआरीन मछुआरन, हो राजा. रानी ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट काय दिलंय, मैं नहीं जाऊंगा. शेर ने बिट्टो को राक्षसी समझ लिया. वह खेत में नहीं जाना चाहता था, पर भेड़िए ने समझाने पर वह राजी हो गया. सोचो, शेर और भेड़िए के बीच क्या बातचीत हुई होगी. त्यांच्यामध्ये काय कन्व्हर्सेशन झालं असेल, काय बोलले असतील ते. भेड़िए, तुम क्यों हंस रहे हो. भेड़िया, महाराज वह तो. बिट्टो थी। हाँ, वो तो वह तो बिट्टो बिट्टो थी, नहीं तो उसकी बीबी थी, नहीं तो वह एक औरत थी. हो ओके. ओके। शेर, नहीं नहीं, वह सचमुच राक्षसी थी. भेड़िया, मैंने अपनी आंख से देखा है महाराज. वह एक बिट्टो नामक एक औरत थी जिसे अपने राक्षसी समझ लिया था. इथे येईल ते बिट्टो ती. टी- पहिले काय टीचर लिहिणार. टीचर असा ही येला बिट्टो ही थी। पता नहीं कैसे आपने उसे राक्षसी समझ लिया। ओके, चालेल. नंतर शेर काय बोलेल, सच में तुम सच कह रहे हो, असं तो बोलेल ना. नंतर हाँ मग भेड़िया. महाराज। हाँ अं, महाराज। मैं आपको मैं आपके साथ चल सकता हूँ। ओके, मग शेर काय बोलणार, ठीक आहे, टीचर लेकिन तुम. प्रेझेंटिंग स्क्रीन नाही दिसत. आता दिसते. हो हा, आता मग शेवटी काय बोलला असेल शेर, ठीक है लेकिन तुम अपनी पूछ मेरी पूछ से बांध लो. टीचर असा येला मैं तुम्हारे साथ जाने को तैयार हूँ किंतु एक परेशानी है। एक शर्त पे. एक शर्त पर तुम्हें तुम अप अपनी तुम्हें अपनी पूछ मेरी पूछ से बांधना होगी। ओके, चालेल. नेक्स्ट काय दिलंय, बोलो क्या सोचती हो. भेड़िए ने शेर को बोले महाराज क्यों कहा है. क्या शेर सचमुच बोला था. भेड़िए ने शेर को बोले महाराज इसलिए कहा क्योंकि उसने किसान की पत्नी बिट्टो को राक्षसी समझ लिया। वह यह समझ ही नहीं सकता कि केवल उसे डराने के लिए बिट्टो ने चार चार शेरों का नाश्ता करने वाली बात कही। शेर बोला बिल्कुल नहीं था। ओके, वेरी गुड. शेर ने भेड़िए की पूछ के साथ अपनी पूछ क्यों बांध ली. राक्षसी के सामने डर. भेड़िया
भेड़िया उसे छोड़कर भाग न जाए, इसलिए शेर ने उसकी पूंछ से साथ अपनी पूंछ बांध ली। ओके, क्या शेर फिर भी कभी बिट्टो के खेत की तरफ गया होगा? हाँ तो क्यों, नहीं तो क्यों? शेर फिर कभी बिट्टो के खेत की तरफ नहीं गया होगा, क्योंकि वह अभी भी बिट्टो को राक्षसी ही समझ रहा था। ओके, बिट्टो की हिम्मत तुम्हें कैसी लगी? अगर तुम बिट्टो की जगह होती तो शेर से कैसे निपटती? बिट्टो की हिम्मत बेहद प्रसन्न है। अगर मैं बिट्टो की जगह होती तो बंदूक लेकर शेर के समीपले पेड़ पर चढ़ जाती और बंदूक से उसे मार डालती। ओके, त्याचे क्वेश्चन आन्सर खूप जास्त आहेत, हो. तर आपण हाफ क्वेश्चन आन्सर नेक्स्ट क्लास मध्ये घेऊयात. आता तुला कुठपर्यंत होमवर्क मध्ये करायचंय? पेज नंबर 38, पेज नंबर 39 आणि पेज नंबर 40. आपण पेज नंबर 14च बोलो तुम क्या सोचती हो इथपर्यंत होमवर्क मध्ये कंप्लीट येस. कर. ओके, ओके. तर नेक्स्ट आपण ते राज का राज अगर ऐसा हो तो तिथून आपण स्टार्ट करूया नेक्स्ट क्लास मध्ये. हो. ओके, काय ओके. लेसन समजला? काही डाऊट आहे? नो टीचर. ओके, तर होमवर्क सुद्धा समजला काय करायचंय? हो. ओके, तर मग आपण इथेच थांबूया, तसा क्लासचा टाइम होत आलेला आहे. बाय हो. बाय टीचर. बाय.